नमस्कार. सप्टेंबर 2024 पासून आता मार्च 2025 पर्यंत मार्केट निफ्टी 15% पडलेले आहे. तर गेली 4 वर्ष खूप छान गेली मार्केटला आणि 15%चं करेक्शन आलं तर बऱ्याच जणांच्या मनात विचार आला असेल की आता SIP मी चालू केली, तेवढ्यात मार्केट पडलं, आता मी SIP बंद करतो किंवा बंद करते. तर मी 2003 पासून शेअर मार्केटमध्ये आहे, गेली 21 वर्ष झाली. तर मागच्या 25 वर्षातल्या मी काही ठळक घटना सांगतो. मागच्या 25 वर्षातल्या ठळक घटना सांगतो की जेव्हा जेव्हा मार्केट पडलं, कोसळलं. तर 2000 साली 99-2000 साली IT बबल आला, त्यामुळे मार्केट पडलं. त्यानंतर 2001 ला संसदेवर अतिरेकी हल्ला झाला, तेव्हा मार्केट पडलं. त्यानंतर 2004 ला NDA गव्हर्नमेंट यायची अपेक्षा होती, तर NDA गव्हर्नमेंट नाही येता UPA गव्हर्नमेंट आलं, मार्केट पडलं. त्यानंतर 2008 ला अमेरिकेत सबप्राईम क्रायसिस आला. लेहमॅन ब्रदर्स नावाची खूप मोठी कंपनी, जुनी कंपनी अमेरिकेतली बंद पडली, बँकरप्ट झाली. त्यामुळे मार्केट 60% कोसळलं. त्यानंतर 2011 ते 13 हा जो 3 वर्षाचा कालावधी आहे, याच्यात क्रूड ऑइल प्राइसेस $140 पर्यंत गेली. त्यामुळे सगळीकडे इन्फ्लेशन वाढलं. आपल्या भारतात 10% इन्फ्लेशन होतं. तसंच आपल्या भारतात त्या काळात 11 ते 13 मध्ये पॉलिसी पॅरालाइज होता, म्हणजे गव्हर्नमेंट कुठची डिसिजन घेत नव्हती. त्यामुळे भारताची पत पण जगामध्ये खालवली होती. त्यानंतर 2016 ला डिमॉनेटायझेशन झालं, तेव्हा मार्केट पडलं. त्यानंतर आता 2020 लोकांना माहिती आहे कोरोना आला आणि कोरोनामध्ये मार्केट एका महिन्यात 40% कोसळलं. तर ह्या अशा घटना या गेल्या 25 वर्षातल्या. आणि आत्ताची घटना काय, सप्टेंबर पासून मार्केट पडतंय. कारण काही असो, कोणी आता ट्रम्प म्हणतंय, कारण ट्रेड वॉर चालू आहे ट्रम्पमुळे. तर ह्याच्यामुळे मार्केट कोसळते जगात. US मार्केट कोसळते, भारतातलं मार्केट कोसळते. तर ह्या घटना असून गेल्या 25 वर्षातल्या ठळक घटना आहेत जेव्हा जेव्हा मार्केट कोसळले. तर हे सगळं असून सुद्धा 2003 साली निफ्टी 900 पॉइंट होता, निफ्टीचा इंडेक्स, आणि तो 26,000 पर्यंत गेला. म्हणजे किती वाढ झाली बघा, एवढ्या सगळ्या घटना होऊन सुद्धा. तर जी लोक SIP बंद करू असं जे त्यांच्या मनात विचार आला असेल, तर एक सांगतो. पहिल्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की SIP ही गोल बेस असली पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली की SIP किमान 5 वर्षासाठी असली पाहिजे आणि मॅक्झिमम 15, 20, 25, 30 वर्षासाठी असली पाहिजे. तर जेव्हा तुम्ही 10, 15, 20 वर्ष SIP करता, तेव्हा ह्या घटना तुमच्या SIP व्हॅल्यू मध्ये ऍडिशन करतात. का, म्हणजे जेव्हा मार्केट कोसळतं तेव्हा तुमचे युनिट जास्त बाय होतात, आणि जेव्हा मार्केट वाढतं काही कालावधी नंतर, त्यानंतर तेच जे खाली जास्त घेतलेले युनिट आहेत ते तुम्हाला पैसा देऊन जातात. त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी आहे. मी बऱ्याच जणांना सांगतो, आमच्याकडे जे क्लायंट येतात, की SIP चालू करतायत, व्हेरी गुड, देवाकडे प्रार्थना करा की 3 वर्ष मार्केट खाली येऊन दे आणि 4-5व्या वर्षी मार्केट वर जाऊन दे. का असं सांगतो, कारण जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तुम्ही खालच्या भावात तुमचे युनिट येतात आणि जास्त युनिट येतात, आणि नंतर जेव्हा मार्केट परत जिथून ते खाली आले तिथेच परत गेलं तर तुम्ही प्रॉफिटमध्येच असता. त्यामुळे हा जो पिरियड आहे खाली येण्याचा, वर जाण्याचा, ही जी सायकल आहे, ही मार्केटमध्ये जेवढी जास्त काळ तुम्ही कराल SIP थ्रू, तेवढं तुमचा प्रॉफिट वाढेल. त्यामुळे SIP बंद करू नका, उलट SIP वाढवायला शक्य नसेल तर SIP कंटिन्यू करा. तर असेच आपले चांगले चांगले व्हिडिओ येत राहतील. तर आपल्या या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला SIP बद्दल काही विचारायचं असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. धन्यवाद.